खरं तर या गावात आल्यानंतर मी एक नवीन ऊर्जा घेऊन चाललो आहे. फक्त नवीन ऊर्जाच नव्हे तर सोनापूर देशपांडे या गावातील सोन्यासारख्या माणसांची भेट आणि दर्शन घेऊन चाललो आहे. जवळपास 18 ते 20 ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन कापलं होतं. कोणीही म्हणत नव्हता की आम्ही यांच्याकडे जाऊ त्यांच्याकडे जाऊ. आम्ही निलेश भाऊला सांगितलं, निलेश भाऊ तुम्ही आमच्या भाऊकडे जा, सुधीर भाऊंकडे जा, याच्यावर मार्ग नाही निघल तर पहा. निलेश भाऊनं मला वाटते ज्या दिवशी सांगितलं त्याच दिवसापासून कारवाया सुरू झाल्या. आमच्याकडे फोटो येत होते आणि आपल्याकडले सर्व लाईट कापणं बंद झालं ग्रामपंचायतीचे. म्हणून आपल्याला पालकमंत्री असो किंवा नसो, पण खरे पालक आपल्यासाठी आता सुधीर भाऊ आहे आणि राहील. शक्तिदायिनी माता महांकाळीच्या चरणी, भगवान महादेवाच्या चरणी आणि परमश्रद्धेय कोंडैया स्वामी महाराजांच्या चरणी तुमच्या सर्वांसाठी आशीर्वादाची प्रार्थना करतो आणि सर्व देवदेवतांच्या चरणी प्रार्थना करत हीच मागणी करतो की सोनेगाव देशपांडेतील या सर्व माझ्या कष्टकरी देशभक्त बांधवांच्या आयुष्यामध्ये तू सुख दे, आनंद दे, समाधान दे, संकटमुक्ती दे. विघ्नहर्ता सुखकर्ता हे ज्या देवाचं श्री गणेशाचं नाव घेतलं जातं, तू सर्वांना भरभरून सुख दे, सर्वांचं विघ्न दूर कर. हे ईश्वरापाशी मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो की थंडीच्याही दिवसात अतिशय गरम जोशीने तुम्ही माझं स्वागत केलं, सत्कार केला आणि तुमच्या चेहऱ्यावर मी शुभकामना आशीर्वादाचा भाव बघत होतो. खरं तर या गावात आल्यानंतर मी एक नवीन ऊर्जा घेऊन चाललो आहे. फक्त नवीन ऊर्जाच नव्हे तर सोनापूर देशपांडे या गावातील सोन्यासारख्या माणसांची भेट आणि दर्शन घेऊन चाललो आहे. खरं तर या गावाचं निमंत्रण काही महिन्यापूर्वी देण्यात आलं, पण तेव्हा अचानक एका कार्यक्रमाच्या व्यस्ततेने मग पोहोचता आलं नाही. श्री देवरावजी मग आग्रहपूर्वक सांगत होते की भाऊ आपल्याला या गावात जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. मी मनात विचार केला की असं अनेकदा होतं की एखाद्या गावामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पोहोचत नाही, मग पुन्हा कधीतरी जायचं असतं, पण त्यामध्ये आग्रहाचा भाव कमी असतो. पण देवरावजी जेव्हा भरभरून आग्रह करत होते, परवा प्रदेश कार्यकारिणी समितीच्या बैठकीसाठी जायचं आहे, उद्या कोर टीमची बैठक आहे, आजचाही कार्यक्रम अडचणीतच होता, पण देवरावजी म्हणाले भाऊ एकदा नाराज केलं दुसऱ्यांदा नाराज करू नका. मी मनात विचार केला की ठीक आहे, देवरावजी सांगताय की आपण गेलंच पाहिजे. अजून एक कार्यक्रम चंद्रपुरात शिल्लक असतानाही मनात विचार करून मी इथं जेव्हा आलो आणि तुमचं हे प्रेम बघितलं, तुमचं हृदयापासून अंतःकरणापासून स्वागत बघितलं, तर मी मनात विचार केला जेव्हा जेव्हा संधी येईल तेव्हा तेव्हा सोनापूरला गेलं पाहिजे. कार्यकर्त्यांनी तर इतका मोठा हार टाकला, मग त्यांनाच मनात वाटलं की हार जर बांधलेला टाकला तर खांद्याला दुखापत होऊ शकेल, आणि म्हणून मग त्यांनी हाराची दोरी सोडली. तीही सुटता सुटत नव्हती, पण तुमच्या गावचा एक कार्यकर्ता एवढ्या जिद्दीने ती दोरी सोडत होता
त्याचं नाव काय? सचिन फाळके. फाळके पाळके सचिन पाल. काय त्याचा पाठपुरावा. मी सुदर्शनजी कडे वारंवार बघत होतो, म्हणजे हा काय प्रयत्न करताय, याला यश येऊ शकत नाही. पण त्याची ती जिद्द आणि त्या जिद्दीने खरंच त्यांनी दोरी सोडली. ज्या गावामध्ये सचिन पाल सारखे जिद्दी कार्यकर्ते असतील, उस गांव का सरकार रहे ना रहे कोई बिगाड़ नहीं सकता. आदरणीय आमच्या सरपंचताईंनी सुद्धा आमच्या सर्वांचं हृदयापासून स्वागत केलं. जे ज्येष्ठ नागरिक आहे, निराधार, विधवा, परित्यक्त्या, घटस्फोटिता यांचं अनुदान हे खरं आहे की 600 रुपये अतिशय अल्प होतं. माझ्या मनात तर भावना होती की ही 1500 व्हावी. 18 जून 2019 जेव्हा विधानसभेत मी अर्थसंकल्प सादर केला, तेव्हा माझ्या सचिवांकडे तर मी हाच आग्रह सांगितला होता की आपण 1500 केलं पाहिजे. पण तेव्हा ते म्हणाले की भाऊ, आपण दर 10-15 वर्षात कधीतरी या अगोदरचे सरकार 100 रुपये वाढवायचे, तुम्ही तर 600चे एकदम 1500 सांगत आहात, थोडे कमी करा. म्हणजे आत्ता कमी करतो, सरकार पुन्हा येणार आहे तेव्हा मात्र पुन्हा 1500 करीन. ते म्हणाले ठीक आहे. 600चे आपण 1200 केले. अपत्य नसेल तर 1000 झाले. 2 अपत्य असेल तर 1200, 1 अपत्य असेल तर 1100. नंतर पुन्हा 1500 करण्यासाठी जनतेने सरकार निवडून दिलं, आशीर्वाद दिले, मतरूपी शुभकामना दिल्या, EVM मशीनच्या बटना जोर जोराने दाबून काँग्रेस राष्ट्रवादीला झटका दिला, फटका दिला, निवडून दिलं. पण बेईमानी झाली. मेरिटची आमची मार्कशीट होती, दुसऱ्यांनी आमचा नंबर खोडून स्वतःचा नंबर टाकून घेतला आणि मार्कशीट दाखवली की आम्ही मेरिटमध्ये आलो. नापास झालेल्या विद्यार्थ्याच्या हातात मात्र मेरिटची मार्कशीट गेली. पण चिंता करू नका, लहानपणी सुद्धा ती गावाची कथा कधी काकूकडून, मावशीकडून, आईकडून, आजीकडून ऐकली असेल की शेतामध्ये जागणी करण्यासाठी गाढवावर वाघाचं कातडं पांघरलं. त्याला वाटलं की वाघाचं कातडं पांघरलं म्हणजे गाढव आता पराक्रमी झाला, शूर झाला. पण तो आपली जात जी आहे ओरडण्याची ती सोडत नाही. आणि नंतर त्या गाढवाचं काय झालं हे तुम्हा सर्वांना लहानपणी काकू मावशीच्या कथेतून माहीत आहे. निवडणुकीत आत्ताही तसंच झालं. वाघाचं चामडं घातलं आहे, पण हे 5 वर्ष टिकेल असं वाटत नाही. एक दिवस यांचा आवाज ऐकून यांना लोकशाहीच्या मार्गाने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास बंधूंना आणि भगिनींना मला. हे खरं आहे की येताना जो रस्ता बघितला, त्या रस्त्यातले खड्डे बघितले. मागच्या 5 वर्षात कदाचित तुम्हाला माहीत नसेल, 25 वर्षात जेवढा बांधकाम विभागाला निधी मिळाला त्याच्या 2.25 पट निधी आपण 5 वर्षात या मतदारसंघात, या जिल्ह्यामध्ये दिला. हे खरं आहे की विकासाची कामं सारी संपत नाही. सारी विकासाची कामं संपली तर मग सरपंचही राहत नाही, आमदारही नाही, मंत्री नाही, पंतप्रधानही नाही, निवडणूक आयोगच लागणार नाही. विकास हा टप्प्याटप्प्याने पुढे जातो. विकास हा न संपणारी एक प्रक्रिया आहे. कधी अन्न, वस्त्र, निवारा या आमच्या विकासाच्या गरजा होता. मग अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, रोजगार, आरोग्य या गरजा झाल्या. कदाचित अजून 20 वर्षांनी या गरजांमध्ये अजून काही नवीन गरजा पुढे येतील. पण जेव्हा हा रस्ता मी बघितला आता येताना, तेव्हा मनात विचार केला की आपली गाडी 300 किलोमीटरच्या वेगाने होती, यांची गाडी तर नुसतं भुरभुर करते, पेट्रोल खाते
आणि गिअरमध्ये पडतच नाही. 2 वर्ष झाले हा जिल्हा दुर्दैवानी कोमामध्ये गेलाय. पण तरीही मला मनापासून एका गोष्टीचा आनंद आहे की या ठिकाणी आमच्या सरपंचताई सौभाग्यवती सातपुते, या ठिकाणी श्री दीपक सातपुतेजी व इतरांची नावं मी वेळेच्या अभावी घेणार नाही, पण त्यांचे ते सर्व सहकारी यांनी या गावामध्ये जो विकास केला त्याचंही मी मनापासून अभिनंदन करत माझ्या वतीने मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. कधीतरी शाळेत असताना ते गाणं आम्ही ऐकायचो, सूरज ना बन पाए तो दीपक बनके जगता चल. नावाप्रमाणे विकासाचा अंधार दूर करण्यासाठी श्री दीपक सातपुते दीपक बनके जगता चल या भावनेने काम करत आहेत. सुदैवाने अजूनही ग्रामीण भागामध्ये अनेक समस्या आहेत, प्रश्न आहेत. मी तर 2019चा अर्थसंकल्प मांडत असताना मनात विचार करत होतो की अनेक वर्ष दुर्दैवानी आपण शहरांकडे जेवढं लक्ष दिलं तेवढं गावांकडे दिलं असतं तर महाराष्ट्राची सर्वंकष समतोल प्रगती करता आली असती. जेव्हा आपण आकडे ऐकतो की देशामध्ये 27% अर्बन पॉप्युलेशन म्हणजे नागरी लोकसंख्या आहे, पण महाराष्ट्रात देशातली सर्वात जास्त अर्बन पॉप्युलेशन शहरी लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये आहे 48%. आणि याचं महत्वाचं काही कारण असेल तर एकीकडे औद्योगिकरण आहे खरंय, पण यापैकी महत्वाचं कारण आहे की आम्हाला गाव स्वयंपूर्ण करता आले नाही. आम्ही महात्मा गांधींचं नाव घेतलं, पण महात्मा गांधींनी जे सांगितलं कि इस देश का आत्मा गांव में है ते मात्र आम्ही विचारात घेतलं नाही. आणि मग दुर्दैवानी थोडा पैसा आला की गाव सोडण्याची स्पर्धा सुरू झाली. गावामध्ये आजही प्रेम आहे, आस्था आहे, स्नेह आहे, एकमेकाच्या सुखदुःखाशी सहभागी होण्याची मानसिकता आहे. प्रेमाचा सागर आपण गावामध्ये निश्चितपणे पाहतो, पण गाव धीरे धीरे ओस पडायला लागलं. लोकसंख्या शहरामध्ये शिफ्ट व्हायला लागली. आणि म्हणून 18 जून 2019चा अर्थसंकल्प मांडताना माझ्या मनात विचार आला की जर महाराष्ट्राच्या सर्व गावांमध्ये मग रस्ते असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल, वीज असेल, शिक्षण असेल आणि आरोग्य सुविधा, या जर 5 सुविधा उत्तम दर्जाच्या देऊ शकलो तर गावामध्ये सर्वात जास्त आनंदाचा सागर असेल. अडचणीचा सामना करत असतानाही आज गावामध्ये आपण आनंद पाहतो, प्रेम पाहतो. अनंत अडचणी आहे. आज या सोनापूर देशपांडे या गावात आल्यानंतर मला तुमच्याकडून प्रेमाची ऊर्जा प्राप्त झाली. तुमचे चेहरे मी वाचत होतो आणि वाचताना एक गोष्ट लक्षात आली, या गावकऱ्यांच्या या सात्विक भोळ्या चेहऱ्यावर मी माझ्या देशाची प्रगती बघतोय, माझ्या देशाचं भविष्य बघतोय. हे खरं आहे की देश गौरव विश्व गौरव नरेंद्र मोदीजींच्या रूपात जो देशाच्या 125 कोटी जनतेला आपला परिवार मानतो, अनेक योजना केल्यात. आता त्यांनी मागच्या 2 वर्षापूर्वी घोषणा केली, ज्याची मी बैठक घेतली, गावातल्या लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी अधिकार आहे. माननीय मोदीजींनी फक्त घोषणा केली नाही, महाराष्ट्रासाठी 30,000 कोटी रुपये पाठवलेत. पण महाराष्ट्र सरकारची तोटी बंद आहे. तिकडे विहिरीवर पंप आहे, पंपाला पाईप आहे, पण पाईपमधून ते पाणी इथपर्यंत पोचत नाही. पण मी आपल्याला विश्वास देतो, कोरोनाचा ही वैश्विक महामारी आता नियंत्रणात आली आहे आणि येणाऱ्या काळात या गोंडपिंपरी तालुक्याच्या सर्वंकष विकासासाठी खरं तर गोंडपिंपरी तालुक्याची जनता, ग्रामीण जनता, शहरी जनता ही कष्ट करणारी आहे. जर यांना थोडा मदतीचा हात दिला
तर गोंडपिपरी हे शेतीतून सोनं उत्पादन करू शकेल, याचा अर्थ ते आगू ते सोनं हा प्रवास नाही, सोनं याचा अर्थ धान्य उत्पादित करू शकेल, भरघोस अन्नधान्याचं उत्पादन, कापसाचं, सोयाबीनचं उत्पादन या ठिकाणी होऊ शकेल. आणि त्या दृष्टीने करता आम्ही येताना मनात विचार करता आलो की आम्ही चाललो आहे. आज मी मंत्री नाही आहे. मंत्री असतो तर ताबडतोब इथून रिकाम्या हाताने काही न देता निघून गेलो नसतो. पण आज मी मंत्री नाही. मला कधी सत्तेची हावी राहिली नाही. मला आठवतं की 16 मार्च 1995 मी आयुष्यात पहिल्यांदा जनतेच्या आशीर्वादाने निवडून आलो. गांधी चौकामध्ये रात्री 9:30 वाजता भाषण होतं, कारण तेव्हा बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायच्या, ईव्हीएम मशीनचे निकाल लवकर लागायचे. तेव्हा मात्र सकाळी 8 वाजता आम्ही निवडणूक केंद्रात गेलो, 9:30 वाजता निकाल लागा, मी निवडून आलो. माझ्या आयुष्यातली मी पहिली निवडणूक आजपासून 26 वर्ष 7 महिने 28 दिवस अगोदर निवडून आलो होतो. आणि मी भाषणात पहिलं वाक्य सांगितलं होतं, विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही, हे सूत्र असावं. आणि आज सुद्धा त्याच भावनेने आम्ही काम करतो. मी इथं आलो, जिकडे तिकडे भगवामय वातावरण बघत होतो. स्टेजवर बसल्यावर विचार केला की एवढे भगवे फेटे यांनी आणले कुठून असतील. म्हटलं किती असतील म्हणून मोजायला लागलो. 1 2 3 4 48 91 92 100 वर थांबून गेलो. 100 पेक्षा जास्त लोक हे भगवा फेटे घालून येत आहेत. खरं तर मनात मन असं तुमचं प्रेम बघून भरून येत होतं, आपण द्यायचं काय. आज मंत्री नाहीये. मंत्री असतो तर घोषणाही केली असती. मोबाईलवर पीएला फोन केला असता, सोनापूर देशपांडेला इतका निधीची घोषणा केली आहे, ताबडतोब ऑर्डर काढ. कारण तेव्हा तिजोरीची चाबी माझ्या हातात होती, कोड नंबर माझ्या हातात होता. यांनी तर तिजोरी भंगारमध्ये विकून टाकली आहे. पण एक गोष्ट मी तुम्हाला आज आश्वस्त करून सांगू आहे की जेव्हाही या सोनापूर देशपांडेतून एखाद्या समस्येसाठी माझी आठवण केली जाईल, तेव्हा सोनापूर देशपांडेच्या जनतेचं हे प्रेम, हे आयुष्यभर मग आठवण असेल. आणि जेव्हाही तुम्ही माझी आठवण कराल तेव्हा तुमची समस्याचं समाधान करण्यासाठी मी माझे अधिकार व माझी सारी शक्ती पणाला लावेन, हे मात्र मी तुम्हाला आज निश्चित करून सांगू आहे. मौसम बदलता है, कल गर्मी थी, फिर बरसात आई, फिर ठंडी आई. हे तो सृष्टि चक्र है. तो लक्षात ठेवा, ये बेईमानों का भी मौसम बदलेगा. अब कब बदलेगा? कधी कधी पावसाळा उशिरा संपतो, कधी कधी संपतो. बेईमानी का मौसम तो बदलने वाला है, इसको कोई ताकत नहीं रोक सकती. और जब भी बेईमानों का मौसम बदलेगा, मी तुम्हाला निश्चितपणे सांगेल की सोनापूर देशपांडेच्या जनतेने आज जे प्रेम व्यक्त केलं, या गावातल्या ज्याही 5 प्रमुख समस्या आहे, त्या 5 प्रमुख समस्या ज्याची जबाबदारी ग्रामपंचायतच्या सरपंच सदस्यांवर असते, या 5ही समस्या, मग वीज असेल, रस्ता असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, यासाठी जितका निधी लागेल तो सारा निधी जेव्हा ही पहिली संधी प्राप्त होईल तेव्हा या गावासाठी उपलब्ध केल्याशिवाय राहणार नाही. मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. माननीय देशगौरव नरेंद्र मोदींच्या ज्या योजना आहे, मी ग्रामपंचायतीला आग्रह करेन की या योजना गावाच्या जनतेपर्यंत अधिकारी वर्ग जर पोहोचवत नसेल, 6,000 रुपये आपण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट टाकतो. आयुष्यमान भारतची योजना आहे. आता ई कार्ड काढण्याचा, ई श्रम कार्ड काढले जात आहे. शेतकऱ्यांसाठी 55 रुपये त्यांनी टाकलेत, तर सरकार स्वतःचे 55 रुपये टाकून
3,000 रुपये 60 वर्षानंतर पेन्शन मिळेल याची सरकारची योजना आहे. आज मी साऱ्या योजना इथं सांगणार नाही, पण या साऱ्या योजनांची अंमलबजावणी कष्ट करणाऱ्या गरीब जनतेसाठी व्हावी. गावामध्ये एखाद्याचं आरोग्य उत्तम नसेल, दुर्दैवाने एखादा अडचणीत असेल, त्याची आर्थिक शक्ती नसते, त्याचा पैसे खर्च करताना तो गरीब असतो, हातावर पोट घेऊन जगतो, अशा लोकांसाठी सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले योजना असेल, आयुष्यमान भारत योजना असेल, या योजनेचा फायदा त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गावातल्याही तरुणांनी यामध्ये मदतीचा हात पुढे करावा. गोगोसमध्ये देवरावजीच्या नेतृत्वात श्री विवेक बोडे हे काम करतात. गोंडपिंपरीचे अनेक पदाधिकारी आहे. खरं तर सुरुवातीला नाव घ्यायची पद्धत असते, पण मी मनात विचार केला एखाद्याचं नाव सुटलं तर पुन्हा गडबड होते, त्यापेक्षा नाव न घेता भाषण डायरेक्ट सुरू करणं हे जास्त फायद्याचं राहते, कारण कधी कधी ही चूक होते. आता ही चूक बाकी वेळी जो कागद नावाचा मग लिहून देतो त्याच्यावर मी टाकून देतो की याला पकडा, यांनी हे नावं मग लिहून दिली, पण छोट्या छोट्या गोष्टीतून कधी कधी नाराजी निर्माण होते. आपण आत्ताच बघितलं, सर्व स्टेजवर होते आणि आपले उपाध्यक्ष माजी गौर खालती राहिले, तरी ते चढताना हसत हसत आले, म्हणून मगही आनंद झाला. पण अनेकदा मग अशा प्रसंगी खालती जो राहतो तो उशिरा जेव्हा येतो स्टेजवर तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर राग असतो, पण चेतन गौर मात्र हसत हसत आले. बस हेच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून अपेक्षित आहे की भाजपचा कार्यकर्ता राग लोभाच्या बाहेर जाऊन जनसेवेसाठी त्यांनी काम करावं. चेहऱ्यावर हास्य तर ठेवावंच, पण गोरगरीब जनतेच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण व्हावं यासाठी राजकारण करावं. राजकारण हे सत्तेचं नव्हे, सत्याचं करावं. राजकारण हे खुर्चीवर बसण्याचं नव्हे, तर जनतेच्या हृदयामध्ये स्थान प्राप्त करण्याचं करावं. हीच अपेक्षा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून मग आहे. आणि मी आपल्यालाही आवाहन करतो, आता अनेक वर्षानंतर एक चांगला नेता या देशाला लाभला आहे की ज्याच्या हृदयामध्ये कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, कामरूपपासून कच्छपर्यंत महिला असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कामगार असेल, युवक असेल, विद्यार्थी असेल, कष्ट करणारा असेल, ज्येष्ठ नागरिक असेल, या सर्वांचं आयुष्य समाधानी सुखी व्हावं यासाठी तो लढतो आहे, संघर्ष करतो आहे, सेवा करतो आहे. मग प्रधानमंत्री म्हणू नका, प्रधान सेवक म्हणा, ही भावना व्यक्त करतो आहे. फक्त आपल्याकडून त्यांनाही सदिच्छा हव्या आहे, त्यांनाही शुभकामना हवा आहे. आणि या शुभकामना जेव्हाही तुम्हाला संधी मिळते तेव्हा या शुभकामना तुम्हीही हृदयापासून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. दीपावली संपली असेल तरी मी शक्तिदायिनी माता महांकाळीच्या चरणी, भगवान महादेवाच्या चरणी आणि परमश्रद्धेय कोंडैया स्वामी महाराजांच्या चरणी तुमच्या सर्वांसाठी आशीर्वादाची प्रार्थना करतो. आणि सर्व देवदेवतांच्या चरणी प्रार्थना करत हीच मागणी करतो की सोनेगाव देशपांडेतील या सर्व माझ्या कष्टकरी देशभक्त बांधवांच्या आयुष्यामध्ये तू सुख दे, आनंद दे, समाधान दे, संकटमुक्ती दे. विघ्नहर्ता, सुखकर्ता हे ज्या देवाचं, श्री गणेशाचं नाव घेतलं जातं, तू सर्वांना भरभरून सुख दे, सर्वांचं विघ्न दूर कर. ही ईश्वरापाशी मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.